नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं डेली इंग्लिश फॉर यू आपल्या चॅनलवर, जिथे इंग्रजी आपण अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने शिकतो। मित्रांनो, कधी अशी वेळ आली आहे का जिथे तुम्हाला इंग्रजीत बोलायचं होतं पण शब्द सापडले नाहीत? कल्पना करा, तुम्ही आत्मविश्वासाने आणि सहजपणे इंग्रजी बोलताय। किती छान वाटेल ना? मित्रांनो, म्हणूनच तर आजच्या लेसन मध्ये तुम्हाला सहजपणे इंग्रजी बोलता यावी यासाठी मी 10 सोप्या आणि प्रभावी टिप्स घेऊन आलेलो आहे। चला तर मित्रांनो, आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया। तुमच्यासाठी ही फर्स्ट टिप बघा मित्रांनो, इंग्रजी शिकण्याची सुरुवात तुम्ही सोप्या शब्दांपासून करू शकता। रोज 5 ते 10 नवीन शब्द तुम्ही शिकताल अशा पद्धतीने प्रयत्न करा। तुम्ही जर इंग्रजी शिकण्याची सुरुवात करत असाल तर तुम्ही सोपे इंग्रजी शब्द शिका, जसे की ऍपल, रन, हॅपी असे सोपे इंग्रजी शब्द तुम्ही सुरुवातीला शिका। आणि तुम्हाला हे सर्व शब्द सोपे येत असतील तर तुम्ही थोडेसे ऍडव्हान्स्ड इंग्लिश वर्ड शिकू शकता। आता तुमच्यासाठी मित्रांनो दुसरी टिप आहे की तुम्ही शॉर्ट सेंटेन्सेसची रोज प्रॅक्टिस करा। छोटे सोपे वाक्य तयार करा, ते बोलण्याचा प्रयत्न करा। आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ग्रामरचा मुळीच विचार करू नका, फक्त बोलत राहा। सोपे सेंटेन्सेस अगोदर बोला, जसे की आय लाईक टी, शी इज हॅपी, आय एम हॅपी, आय एम अ स्टुडंट असे सोपे सेंटेन्सेस तुम्ही बोला, त्यांची प्रॅक्टिस करा। हे सेंटेन्सेस तयार करण्याचा देखील प्रयत्न करा। तुमच्यासाठी थर्ड टिप आहे मित्रांनो, ऐका आणि त्याचा पुन्हा उच्चार करा। बघा, तुम्ही इंग्लिश मधले वर्ड्स ऐकता, सेंटेन्सेस ऐकता, व्हिडिओज बघता, ते ऐका आणि पुन्हा म्हणा। आपल्या व्हिडिओमध्ये देखील आपण काय करतो, कुठला वर्ड किंवा सेंटेन्सेस 2 वेळेस त्याचा उच्चार करतो इंग्लिशमध्ये, तर दुसऱ्या वेळेस तुम्ही पण उच्चार करा। काय होतं मित्रांनो, सराव केल्यानं आपले उच्चार सुधारतात। जसे की बघा, सेंटेन्स हाऊ आर यू आम्ही म्हटलं तर तुम्ही पण पाठीमागे म्हणा हाऊ आर यू। यामुळे काय होणार आहे की तुम्हाला त्याचा टोन काय, कशा पद्धतीने उच्चार केला पाहिजे हे आपले इम्प्रूव्हमेंट होत असते। त्यामुळे कधी लक्षात घ्या, कुठली गोष्ट ऐकली ती पुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, आजची नेक्स्ट टिप तुमच्यासाठी आहे की तुम्ही नोटबुक आणि पेनचा वापर करा। कशासाठी? जो काही तुम्हाला नवीन शब्द कुठे दिसला तर तो वहीत लिहिण्याचा सराव करा, तो वहीत लिहून घ्या, शब्द आणि त्यांचे अर्थ पण लिहा। एखादा नवीन शब्द तुम्हाला वाटला की तो लिहून घ्यायचा। यामुळे काय फायदा होणार आहे, आपला शब्दसंग्रह वाढणार आहे, आपली इंग्लिश व्होकॅब्युलरी इनरिच होणार आहे। त्यामुळे आपल्याला इंग्लिश चांगल्या पद्धतीने लिहिता येणार आहे, बोलता येणार आहे। त्यामुळे नवीन शब्द रोज लिहित चला। मित्रांनो, आजची तुम्हाला 5th टिप आहे की आपल्याला दररोज इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे। किमान 10 मिनिटे तरी इंग्रजी बोलण्याचा आपल्याला सराव करायचा आहे। आरशासमोर बोलणं फार फायदेशीर असतं। बघा, ज्यावेळेस आपण आरशासमोर कुठले इंग्लिश सेंटेन्सेस बोलतो तर ते कशा पद्धतीने आपण बोलतो, आपले एक्सप्रेशन्स कसे असतात, बॉडी लँग्वेज कशी असते, आपले उच्चार कशा पद्धतीने होतात हे आपल्याला कळतात, आपल्या चुका आपल्याला कळतात। त्यामुळे आरशासमोर बोलण्याचा सराव करा। समोर आपल्या समोर कोणीतरी पार्टनर उभा आहे या पद्धतीने तुम्ही संवाद साधा। तर समजा एक सेंटेन्स आहे, आय एम लर्निंग इंग्लिश, हे तुम्ही असं बोलणं आणि आरशापुढे उभे राहून बोलणं यात फार फरक आहे। त्यामुळे आरशासमोर उभं राहून दररोज प्रॅक्टिस करा। मित्रांनो, आजची नेक्स्ट टिप तुमच्यासाठी आहे की इंग्लिश मूव्हीज बघा, तेही सबटायटल सह इंग्लिश बघितल्यानं काय होणार आहे आपल्याला की आपल्याला त्या शब्दांचे उच्चार कसे आहेत, शब्दसंग्रह आपला वाढणार आहे, उच्चार आपल्याला कळणार आहेत। त्यामुळे इंग्लिश मूव्हीजचा आपल्याला पण बेनिफिट मिळतो। मित्रांनो, आजची नेक्स्ट टिप तुमच्यासाठी आहे की तुम्ही मराठीचं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा। जसे की मला भूक लागली आहे, आय एम हंग्री, अशी छोटे जे वाक्य आहेत मराठीचे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा। यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे की तुमची थिंकिंग वाढणार आहे, इंग्लिश बद्दल तुम्ही विचार जास्त करायला लागणार आहात। तुम्हाला मित्रांनो, पुढची माझी टिप आहे की तुम्ही कॉमन फ्रेजेस वापरा। गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, थँक्यू, एक्सक्यूज मी, सॉरी, हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला हे फ्रेजेस जिथे बोलता येईल तिथे बोला। यामुळे तुमचा सराव वाढणार आहे। हे साधे आणि रोज वापरता येतील असे फ्रेजेस वापरल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे की तुम्हाला कुठेतरी इंग्लिश बोलता येतं आणि तुमचं इम्प्रेशन समोर पडू शकणार आहे। मित्रांनो, आजची पुढची तुम्हाला महत्वाची टिप आहे की तुम्ही जे काही बोलताय ते रेकॉर्ड करा। तुम्ही समजा ऑडिओ रेकॉर्ड केला आणि तो परत ऐकला तर तुम्ही कळेल तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने बोलत होते, त्यात काय चुका होत्या। स्वतःच्या चुका स्वतःला कळू शकतात। आणि ऑडिओ सोबत तुम्ही व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकता, तो देखील ऐकू शकता। त्यामधून पण तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज कळू शकतात। मित्रांनो, लक्षात घ्या, चुकांमधून शिकायला मदत होते। जोपर्यंत आपल्याला आपल्या चुका काय होतात कळणार नाहीत तोपर्यंत आपली इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही। त्यामुळे रेकॉर्ड आणि लिसन हा फार महत्वाची ही एक टिप आहे। आणि महत्वाची शेवटची टिप आहे मित्रांनो की घाबरू नका। कशाला? चुकांना घाबरू नका, कारण ते शिकण्याची आपल्याला संधी आहे। तुम्ही जर विचार केला की हा मला कोणतरी हसतील, कोणाला काय वाटेल, मी इंग्लिश शब्द वापरले, फ्रेजेस वापरले तर माझी चूक होते का, बघा, चुकांना घाबरू नका। कोणाला काय वाटते याचा विचार करू नका,
तुम्हाला स्वतःची इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर बिनधास्त बोला, चुकांना मुळीच घाबरू नका आणि प्रयत्न करत राहा, प्रयत्न सोडू नका. असं नको व्हायला की इंग्लिश शिकण्याची किंवा बोलण्याची सुरुवात केली आणि आपण 4-8 दिवसातच प्रयत्न सोडून दिलेत. बघा, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहणार तोपर्यंत तुमची इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होत राहणार. कारण इंग्लिश ही काही आपली मातृभाषा नाही, ती आपल्याला हळूहळूच ती इम्प्रूव्हमेंट होणार आहे, त्यात सुधारणा होणार आहे. त्यामुळे त्याला पुरेसा नक्कीच वेळ द्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.